काय आई वहिनी आल्यात मग काय काय बनवायचं जेवायला आज? अरे खेकडी घेऊन ये, त्यांना खूप आवडतात. खेकडी आणू हा. कोणाला आवडतात? नीताला तर खूपच आवडतात आणि नीलूला? आणि नीलूला पण आवडतात आणि आपल्या शिवाजल्याला पण लय आवडतात. हो का ती आलीच नाही पण चालेल ना. खेकडी आणलेली आहेत परतीत काढूया आपण. बघ जरा बघ जरा उचलून बघ. मस्त आहे ती बघ. आहे का गावठी पण चांगली आहे. भरलेली वाटते का जरा? भरलेली वाटतात, जळजळ वाटतात. जळजळ वाटते. आता अगदी खुशीला आवडती ना. बरेच दिवस झाले खुशी म्हणते मला खेकडी बनव खेकडी बनव. अरे अमोल एवढी खेकडी आणलीस पण ती करणार कोण? करणार कोण म्हणजे आपली मेन शेफ सुगरण कविता. अच्छा, ही. मग ताई यायला काय तयारी करायला लागेल ते सांग जरा. साफ करणार गीता आहे ना, हा. सगळं प्रश्न घासून घे व्यवस्थित. रसने घासून. त्याचं सगळं हे काढायचंय बघा, आहे ना असं त्याचं काढायचं, हे सगळं साफ करायचं. हा साफ केल्यानंतर काय पुढची तयारी काय सांगून दे ना. आता पुढे ना वाटण करायचं. वाटण कोण करणार आहे? त्याचं वाटण आता मी कांदे कापायला घेतलेत, मी खोबरं करायला. आता ह्या वाटणामध्ये आहे ना कांदा, खोबरं, लसूण, आलं, धना पावडर, बडीशेप आणि हे सगळं वाटण करायचं, भाजून घ्यायचं, मिक्सरला बारीक करायचं. कांदे घ्यायचे, 3 वाटे खोबरं घ्यायचं, 3-4 कांदे लसणाचे घ्यायचे, त्याच्यानंतर थोडी बडीशेप, थोडा धना पावडर, त्याच्यानंतर आलं, कोथिंबीर आणि खडा मसाला, हे सगळं वाटप करायचं. आणि किती खेकड्यांसाठी तर तुम्ही 15 खेकड्यांसाठी एवढं वाटप लावायचं आणि 2 ते 3 कांदे फोडणीला लागतील. ओके ठीक आहे धन्यवाद. आई आता खेकडी साफ करते. आई खेकडी साफ करताना काय लक्ष दिलं पाहिजे म्हणजे साफ अरे लक्ष करताना? म्हणजे असं हे चिखलात असतात ना, हा. तर पूर्ण खेकड्यांना माती लागलेली असते. मग थोडस जरा ब्रशने साफ करून घेतलं ना, ते बाकी नको असं जरा पाण्याच्या खाली घासून तो घ्यायचं. पेंदा साफ कसा करायचा दाखव ना. नांगडी साफ करणं सोपं आहे जरा. एक पेंदा हातात घेऊन साफ कसं करायचं दाखव. तर ते जरा पाण्यात बुडून घ्यायचं, मग ह्याची पूर्ण हे असं वरतून घासून घ्यायचं. ओके आणि हा इथे चिखल असतो जास्त, त्यामुळे हे जरा असं घासून घ्यायचं पूर्ण. ठीक आहे चांगले नांगडे आले मोठे आहेत. हा छान आहे. पोळ्यात आता वाटणाची तयारी ताई. आता मी वाटण करते आणि हा जाडा कांदा कापलाय, कारण वाटणासाठी जाडा कांदा चालतो. त्यात आधी तेल वगैरे टाकलंय का? हो, थोडंसं गोडं तेल टाकलेलं आहे. आणि तो असा गोल्डन कलरचा होईपर्यंत भाजून द्यायचा. आता आपण खेकडे धुवून घेतले, मोठे आंगडे छोटे आंगडे बाजूला केले आणि आता आपण मेन खेकडा साफ करायचा. तर त्याचं हे काढून घ्यायचं, हे वेस्टेज आहे आणि मग त्याला इथून ओपन करायचं. त्याला थोडी ताकद लावायला लागते. अशा पद्धतीने त्याला ओपन करायचं. ओके, आणि मधली घाण मधली ह्याच्यामध्ये ना एक हे असते, ती काढायची. तिथे असते पिशवी असते, ती ओके. काढायची. काय काय त्याच्यात होती का? अरे पाणी बाहेर हे पडून टाकलं इकडे. आणि ते काढते सगळं. याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? त्याला पेंदा म्हणतात. ही कवच आहे त्याचं. ह्याच्यात आपण बेसनाचं पीठ भरतो. ठीक आहे मला एकदा दाखवा. परत दुसरं करू. गावठी उघड. हे खूप छान भरलेलं आहे बघ, कसं मांद्याने भरलेलं आहे ते. हे पिवळं जे आहे ते मांद आहे. ते हा, असलं पाहिजे म्हणजे हा. भरलेलं म्हणतात. आणि हे असं असलं ना की तेच चांगली येते रशाला. मस्त लागते रसा. छान छान. हे 2 गावठी जे आणलेत आपण ते भरलेले वाटण्याची तयारी झाली का ताई? झाली. हे बघ, कांदा भाजून घेतला, खोबरं भाजून घेतलं, धना पावडर, कोथिंबीर, मिरची, लसूण, आलं आणि बडीशेप भाजून घेतली 1 टेबलस्पून. ओके ओके. आणि हे पण मला वाटतं धुवून वगैरे झालेलं आहे. झालं स्वच्छ. ओके ओके. आता ह्याचं वाटप करायचं. हे जे दिसतात ते भरलेले आहेत आणि हे आहेत ते न भरलेले. नाही, हे त्याची कवची आहे, त्याच्यामध्ये आपण पीठ भरणार. ओके ओके ओके.
तयारी झालेली आहे अशा प्रकारे. हे कवच आहे ना, त्याचं आपण हे मादं आहे ना असं काढून घ्यायचं आणि ते बेसन पिठामध्ये मिक्स करायचं आणि ते बेसन पीठ मिक्स केलेलं बेसन पीठ ह्याच्यामध्ये भरायचं आणि ते कालवणात सोडायचं. कवच मध्ये आपण बेसन पीठ भरतो. हा, आणि हे जे छोटे छोटे नांगडे असतात ना, हे मिक्सरला बारीक करायचे आणि त्याचा जे रस येतो ना ते गाळून कालवणामध्ये. ओके, म्हणजे कालवणामध्ये आपण जे छोटे नांगडे ते मिक्सर मध्ये ग्राइंड करून त्या चव येण्यासाठी आपण कालवणात हा, टाकणार. ते बारीक करून ते सोडायचं. ओके, ठीक आहे, चालेल. ते बारीक केलेले नांगे आहेत ना ते असे गाळून घ्यायचे आणि असा रस काढायचा आणि तो ओके, म्हणजे आणि याच्यात थोडं आपलं नॉर्मल पाणी टाकलं तर चालतं काय? त्याचा प्युअर रस पाहिजे नॉर्मल पाणी आणि पाणी पण टाकू शकतो. ओके, आणि हा. रस दाखवते की कसा निघतो? असा नाही. ओके ओके. आणि तो आपण रश्यामध्ये कालवणात कुटायचा. बेसनचं पीठ बनवते जे आपल्याला या कप्च्यांमध्ये भरायचं आहे. त्या पिठामध्ये आलं लसणाची पेस्ट, थोडं तिखट, हे लाल मिरची पावडर आहे कलर येण्यासाठी, हे मिरची पावडर आपली, मसाला, धना पावडर, हळद, ही जिरा पावडर आणि याच्यात मीठ टाकायचं आणि मळून घ्यायचं. मीठ टाकायचं आणि हे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. पातळ किती झालं पाहिजे का घट्ट पाहिजे असतं? हा, थोडं पातळच मळायचं कारण की ते मग हलकं लागलं पाहिजे. घट्ट केलं ना तर तो गोळा तयार होतो त्या ह्याच्यामध्ये. ओके, माई नीलू कुठे आहे? पण नीलू नीलू खोबरं किसते. खोबरं किसते अजून, तेच करते. आता हा तूप तापत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल ओततोय. तेल तापत आलं की हिंग टाकायचं 1 चमचा आणि कांदा टाकायचा. फोडणीसाठी कांदा टाकायचा. लसूण टाकायची. लसूण किती पाकळ्या टाकायच्या? 2-3 पाकळ्या लसूण टाकायची ठेचून किंवा बारीक चिरून टाकली तरी चालेल. आणि तो थोडासा परतल्यानंतर गुलाबी थोडंसर मग त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद हे थोडं तमालपत्र टाकायचं आणि ते थोडं हलवायचं तेलामध्ये. वाटण रेडी झालेलं आहे. वाटणाचं हे पाणी, हे आपण कांदा हा, केलेलं आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण आणि हे आपण नांगडे ते बारीक केलेलं त्याचं पाणी आहे. आता हे तेल तापलं, गुलाबी कलरचा हे झालेला आहे कांदा. आता त्याचे हळद, तिखट, मीठ टाकायचं. ओके, 3 चमचे आपण आहे तिखट, 2 चमचे लाल तिखट बेडगी मिरचीचं आणि हे 3 घरगुती मसाला जो आहे तो आपण 3 चमचे टाकतो. हे चांगलं हलवून परतवून घ्यायचं. त्याच्यामध्ये हे आपले रांगडे आणि पेंदायचं सोडायचं. ते हे नाही टाक. आताच सोडायचं का ते? मसाला वाटण नंतर टाकायचं? हा, वाटण नंतर हे जरा सोडायचं, परतवून घ्यायचं. ओके, हे जे पाणी आहे या ताटामध्ये, हे आपण पाणी टाकतो वाटणामध्ये या रस्त्यामध्ये का नाही? रश्यामध्ये टाक. टाकणार. हे रश्यामध्ये म्हणजे पाणी नंतर टाकणार म्हणजे? हा, आता हलवून घ्यायचं. ताई आता किती
वेळ परतवायची? थोडा वेळ परतवलं ना की रस्त्याला तरी चांगली येते आणि चव पण चांगली लागते, म्हणून मी थोडं परतवून घ्यायचं. ओके. आणि मग ह्याच्यानंतर आता आपल्याला काय त्याच्यानंतर आता करायचं? कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं. ओके. मग हे किती एक 4-5 हा मिनिटं? हा तसं थोडंसं झाकण मारून ठेवलं तरी चालतं. आणि सुकल्यासारखं वाटतंय थोडं. हा, आता तेल घातल्यासारखं वाटतंय. आता ह्याच्यामध्ये आपण वाटण ऍड करायचं. आणि सर्व वाटण एकदाच टाकायचं का नाही, नाही, आपल्याला टप्प्याटप्प्यात? आवश्यकतेनुसार आता हे वाटण आहे ना, हे एकदम पण नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं. जितकं आपल्याला रस्सा घट्ट पातळ जसा हवाय ना त्याप्रमाणे वाटण टाकायचं. ओके. आता हे टाकायचं त्याच्यामध्ये आणि चांगलं परतवून घ्यायचं. काहींना रस्सा पातळ लागतो, काहींना घट्ट लागतो, मग त्याप्रमाणेच ऍड करायचं. कलर मस्त आलाय. आणि आत्ताच ह्याच्यात मीठ टाकलं तरी चालेल. अंदाजाप्रमाणे चवीप्रमाणे प्रत्येकाच्या मीठ टाकायचं. बस झालं. ताई आता याच्यावर झाकण ठेवायला लागेल. हा, बारीक गॅसवर थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे तेल सुटतं आणि तरी पण चांगली होते. अच्छा. तेल सुटलं असं वाटलं की मग पाणी वगैरे होतं हा पुढे. हा, असं तेल सुटतं बघ, दिसतंय? इकडे मध्ये मग असं तेल सुटायला लागलं ना की मग आपण हे बघ थोडंसं तेल सुटायला लागलं मसाल्याला, है ना? दिसतंय का? हो. आता हे नांगडे बारीक केलेलं जे पाणी होतं ना आपण ते आता ह्या रश्श्यामध्ये ओतायचं. पण ते ओतताना काही गाळून परत ओतायची गरज आहे का? नाही नाही, गाळायची गरज नाही, अलगद वरच ओतायचं, खालचं नाही काय घ्यायचं. हे बघ ते खाली जे राहतं ना अच्छा, म्हणजे असं हळूवार ओतायचं. हळूवार ओतायचं, म्हणजे खालचा गाळा खाली राहायला पाहिजे. असं होतं. गाळणी का नाही वापरत आपण त्याला? गाळणीने नाही तेवढे येत. आणि आता हा किती वेळ हलवायचं? उकळ येईपर्यंत. आता जरा आता पाणी ओतायचं अंदाजे आणखी रस्त्याला. आता आपल्याला किती पातळ हवंय तसं हा, पाणी ओतायचं आणि उखळायला ठेवून द्यायचं. आणि यामध्ये आपण ते कवच वगैरे नाही टाकले, मग ते कधी टाकणार ते आपण? टाकणार आता पीठ भरून. ती उखळ आली की मग त्याच्यात आली ते की. पीठ भरून सोडायचे. हा, ओके. उकळ आली. म्हणजे तोपर्यंत आता हे रस्सा बनवून घ्यायचा, उकळ आल्यानंतर ते पीठ भरलेलं कवच आता यामध्ये टाकायचं. झाकण मारायचं आणि उकळ आणायची. पण यामध्ये रस्स्याला पाणी अजून लागेल? हो लागेल. ते गरम कधी पाणी टाकतो ओतायचं. आपण? आता होते आता थोड्या वेळात. आणि इथे रश्श्यात होतंय. पाहिजे तेवढा रस्सा बनवायचा. ते गरमच पाणी का ओतायचं? गरम पाणी ओतल्याने रश्श्याला चवी येते, रश्श्याला चव येते, थंड पाण्याने चव जाते. ओके, ओके. गरम पाणी म्हणजे गरम ओतलं ना, पाणीच ओतायचं. हा चांगलं असतं तरी राहण्यासाठी. तरी राहण्यासाठी आणि चव पण लागते चांगली. आता याच्यावर झाकण मारायचं आणि उकळ आणायची, मग ते पीठ लावलेले गव्हाची त्याच्यात सोडायचे उकळ आणायची. काय आपण हे सगळं करतोय? निलू कुठे आहे पण? निलूला खोबरं खवडले. अजून खोबरंच हो, किसतंय? खोबरं खवडले. हे जे कवचीतून काढलेलं मांद होतं ना ते आता आपण रश्श्यात घालू. आणि हे पीठ आहे ते आता ह्याच्यात भरायचंय बघ. असं. हा, पीठ कसं भरतात दाखव. हे बघ असं भरायचं डायरेक्ट सोडायचं आणि त्यामध्ये? आता ह्या रश्श्यामध्ये सोडायचं. ओके. बाजूला कोणता रस्सा बनतोय? तो करलीचा. करली पण आणले का? तेव्हा तिकडे आहे. मोठा वेळ त्यात. हे पूर्ण दाट नाही भरायचं, थोडं हलकसर भरायचं आणि हे अशीच घेऊन कपची रश्यामध्ये सरळ सोडायची, नाहीतर मग ते पीठ उलट पडतं त्याच्यात. हो ठीक आहे.
खेकडा ते पीठ भरलेलं हे सगळं सोडलंय बरोबर. हा. आता आपल्याला हा रस्सा 10 ते 15 मिनिटं उकळवावा लागणार ना. हा बरोबर. ओके, मग आता 10 ते 15 मिनिटं उकळ येईपर्यंत ठेवायचं. आता तो रस्सा तयार झालाय, पण नीलू कुठे आहे? अरे ती तर खोबरंच किसते. रशाला खूप छान अशी तर्री आलेली आहे, खमंग वास सुटत आहे, नक्कीच चांगलं जाणार असणार आहे. आपण याला 10 मिनिटं उकळवूयात आणि 10 मिनिटानंतर याची चव घेऊन रेडी झाला असेल. आपलातून झालेले रस्सा झालेला आहे. आता बाबा टेस्ट करून सांगणार आहेत रस्सा कसा झाला. छान तर्री आलेली आहे. आता बाबा सांगा हा रस्सा कसा झाला. तुम्ही पाहिलास का इतका कसा दिसतोय. कसा आलाय रस्सा? छान झालाय. तिखट मीठ बरोबर आहे. रस्सा टेस्ट करायला दिलेला आहे. सोनिया टेस्ट करून सांग कसं झालेलं आहे. एक नंबर. सुंदर झाला. हा रस्सा आहे ना, पिण्यासाठी चांगला आहे. हा? 2-3 वाट्या पिऊ शकतो. अरे सुगरण खुश झालेली आहे.